राज्यात गेल्या 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा मुख्य चेहरा आहेत. राजकीय रोल मॉडेल म्हणून अनेक जण त्यांच्याकडे पाहतात. राजकारणातला महत्त्वाचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेलिंग क्षेत्रातही काम केलंय. 2004च्या सुमारास त्यांनी मॉडेलिंग केलं होतं. फोटोग्राफर विवेक रानडे यांनी त्यांचं फोटोशूट केलं होतं. एका ॲड कंपनीसाठी त्यांचं फोटोशूट करण्यात आलं होतं. आयोग नेमका कसा जुळून आला यासाठी कुणी पुढाकार घेतला याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटोशूट करणारे फोटोग्राफर विवेक रानडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. विवेक दादा, खरं तर देवेंद्र फडणवीस राजकारणी, एक उत्कृष्ट राजकारणी, एक उत्कृष्ट वक्ता, संघर्ष हे सगळ्यांनी ओळखलं होतं. पण त्यांच्या त्यात दमदार आणि डायनॅमिकपणा जो मॉडेलिंगला अगदी फेज असतो तसा तुम्ही ओळखला होता. कसं ओळखला होता आणि काही मागे फोटो पण दिसताय, याची नक्की कथानक काय सांगाल? ऍक्च्युली त्यांचा दमदारपणा ओळखण्यापेक्षा मी मॉडेल एखादा चीफ मिनिस्टर किंवा एखादा राजकीय नेता असणं असं आजपर्यंत घडलं नव्हतं. आणि मला तेव्हा एमएलए असताना असं वाटलं की हे एमएलए आहेत, दिसायला चांगले आहेत आणि स्मार्ट आहेत, तर दिस इज अ राईट टाइम की यांना विचारावं की तुम्ही मॉडेलिंग करता काय काय याच्यासाठी. ही वॉज नॉट रेडी खरं सांगायचं तर. पण आमचा एक मित्र आहे शैलेशने त्यांना कन्व्हिन्स केलं की आपण करू, काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा हे मॉडेलिंगचे फोटो घेतले तेव्हा देवेंद्रजी आमदार होते, म्हणजे 1999 नंतर कधी कोणता तो कालखंड आणि त्याच्या पूर्वीचं पूर्ण कसं होतं वर्णन कराल आणि तुम्हाला कसं काय उलगडलं की ते मॉडेलिंगचा फेस आहे हा? 2004ची ही गोष्ट आहे. 2004 मध्ये आम्ही शूट केलं. त्यावेळेस देवेंद्रजी एमएलए होते आणि एवढा स्मार्ट एमएलए, एवढ्या कमी वयाचा एमएलए असणं हे माझ्या दृष्टीने आमच्या ऍडव्हर्टायझिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये असं असतं की नोन व्यक्ती जर असेल तर लोक जास्ती बघतात आणि देवेंद्रजींसारखा जर नोन व्यक्ती असेल तर डेफिनेटली बघतात. आणि त्या उद्देशातनं आम्ही हे ऍडव्हर्टायझिंगचं प्लॅन केलं होतं की यांना मॉडेल घेऊन आपण एक ऍड कॅम्पेन करावं. अजून एक गोष्ट, कसं तुम्ही मनवलं? कारण की तुम्ही जसं सांगतात की देवेंद्रजी त्यावेळेस तयार नव्हते, तुम्ही कसं त्यांना गळ टाकली आणि कसं नेमकं घडत गेलंय सगळं? नाही, तुम्ही जे म्हणताय ना त्यात फरक असा आहे की जिथे ब्रेन वापरायचा आहे तिथे ते शाय नाही आहेत, पण जिथे ब्युटी वापरायची आहे तिथे ते शाय आहेत. त्याच्यामुळे मॉडेलिंग करताना ही वॉश आहे. मग त्यांना वाटलं कशाला करताय, म्हणजे करतोय हे खरं करणं गरजेचं आहे का. पण ऍज अ फन मित्र म्हणून त्यांना नाही म्हणता नाही आलं मे बी, आणि आम्ही ते केलं मित्र म्हणून केलं. खरं तर काय टॅगलाईन होती आणि कसा प्रतिसाद होता? तुम्हाला जरी त्यांनी नकार दिला, तुम्ही गळ टाकला, नंतर त्यांनी हे फोटोज काढले होते, कसा प्रतिसाद होता लोकांचा आणि काय म्हणणं होतं? नाही, ऍड कॅम्पेन जेव्हा रिलीज झालं आणि आम्ही ठरवलं की हे होर्डिंग्स लागतील नागपूरभर, तेव्हा ते होर्डिंग लागण्याच्या दिवशी देवेंद्रजी औरंगाबादला चालले गेले होते. त्यांना असं वाटलं की कदाचित याचा रिस्पॉन्स चांगला येणार नाही, लोक काही वेगळ्याने रिॲक्ट होतील. पण खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता आणि लोकांनी फोन करणं चालू केलं त्यांना की असे होर्डिंग आम्ही पाहिले, आम्हाला आवडले, आणि सिरियसली इट वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे लोकांना खूप छान वाटलं की देवेंद्रजी एका ऍड कॅम्पेनमध्ये पाहून. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा 20 वर्षापूर्वीचा एक वेगळा असा पैलू त्यांनी या मॉडेलिंगच्या फोटोच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.